तर गोळ्यांचं प्रमाण कमी होतं. हे माझा अनुभव आहे. मूग म्हणजे ग्रीन मूग हे डायबेटीससाठी वरदान आहे मित्रांनो. डायबेटीसच्या आहारामध्ये इन्क्लूड करा मुगाचे डोसे, मुगाची इडली, मुगाची चटणी, मुगाचे सूप, मुगाची खिचडी, अजून काय खूप छान आहे डायबेटीसचं डाएट. त्याच अगोदर डायबेटीस लहान मुलांच्या मध्ये तरी अजिबात होऊ देऊ नका. त्यामुळे आत्ता जंक फूड, फास्ट फूड, बेकरी प्रॉडक्ट, स्टॉप इट ऑल. जे घरातल्या फ्रीजमध्ये आहे ना ते डिस्कार्ड करा सगळं आणि त्याच्यामध्ये छान छान भाज्या, छान छान कलरफुल फ्रूट्स, असं बऱ्याच गोष्टी ठेवता येतात. चटण्या, लोणची असं ठेवता येतं त्या फ्रीजमध्ये. आणि जे प्रोसेस्ड फूड आहे ते बाहेर काढा. आत्ताच मुलांना सवय लावा की आपण आपल्यासाठी हे नाही आहे. आपली पाश्चात्य संस्कृती नाही, आपली खूप छान अन्न पद्धती आहे. इंडियन डाएट सगळ्यात वर्सटाईल डाएट आहे. सगळं आहे आपल्याकडे, सगळ्या संस्कृतीमध्ये तेच आहे. म्हणजे पंचरसात्मक आहार, मधुरसात्मक आहार,